रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. आपल्या अंतिम दिवसात युगनायक स्वामी विवेकानंदांचा स्वभाव एखाद्या लहान मुलासारखा सरळ साधा झाला होता. त्या काळात हंस, बदक, सारस, कुत्रा, हरिण, बकरी इत्यादी प्राण्यांबरोबर खेळण्यात त्यांना फार आनंद वाटत असे. स्वामीजींनी आता सगळ्या कार्यातून निवृत्त होण्याचा विचार केला. आता त्यांना वारंवार रामकृष्णांची आठवण येऊ लागली. अंतिम काळी स्वामीजींच्या मुखावर दिव्य भाव पसरला होता. त्यांनी 4 जुलै 1902 रोजी देहत्याग करून महासमाधीत प्रवेश केला. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईच्या कुशीत आरामात झोपी जातं, अगदी त्याचप्रमाणे ते श्री जगदंबेच्या अंकावर चिरनिद्रेत लीन झाले. एका सच्च्या योग्याला शोभेल असंच त्यांचं हे महाप्रयाण होतं. 39 वर्ष 5 महिने आणि 24 दिवस भारतात आणि परदेशात फिरून त्यांनी शिवभावे, जीवसेवा या सर्वांचे कल्याण करणाऱ्या अशा आदर्शाचा प्रसार केला. शरीरत्याग केल्यावर स्वामीजी आजही अदृश्य रूपात सर्व लोकांना प्रेरणा देत आहेत आणि देत राहतील.